नमस्कार, ARK@foodies2use ऑन टाइम यात आपले स्वागत आहे। तर आज आपण साध्या आणि सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारा असा मसाले भात बनवूयात। तर चला करूया सुरुवात। इथे कुकर घेतलेला आहे, त्यामध्ये 4-5 पळी तेल ओतलेले आहे आणि आता त्यात तेल व्यवस्थित गरम झाल्याच्या नंतर जिरा मोहरीची फोडणी देणार आहे। नंतर बघूया, इथे तडतड व्हायला लागली की त्यामध्ये आपण 2 तेजपान टाकून घेणार आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। आणि त्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत बारीक चिरलेला कांदा आणि कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। आणि नंतर बघूया समोर, त्यामध्ये शेंगदाणे घालून घ्यायचे आहे आणि ते थोडा वेळ तेलामध्ये होऊ द्यायचे आहे, म्हणजे कांदा आणि शेंगदाणे हे व्यवस्थित होऊ द्यायचे आहे। तर चला बघूया समोर, आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत बटाटा व्यवस्थित सोलून घेतलेले आहे। इथे मी 2 बटाटे घेतले आहे आणि त्याला पण व्यवस्थित थोडा वेळ परतून घेणार आहे। बटाटा थोडा वेळ त्यात परतून घेतल्याच्या नंतर त्यात अद्रक लसूणची पेस्ट टाकणार आहे। इथे मी 2 चम्मच अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। ही अद्रक लसूणची पेस्ट व्यवस्थित मिक्स झाल्याच्या नंतर त्यामध्ये टाकून घेणार आहोत आपण 4 हिरव्या मिरच्या, ज्या मी लांब कापलेल्या आहेत। तर चला बघूया, त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये वाटाणा घालायचा आहे। मी इथे रात्रभर जे वाटाण्याचे दाणे विकत मिळतात ड्राय, ते भिजत टाकलेले होते आणि ते नंतर मी यामध्ये टाकणार आहे। थोड्या वेळ इथे याला परतून घेतलेले आहे आणि आता यामध्ये मी अर्धा चम्मच हळद घातली आहे आणि इथे मीठ घातलेलं आहे। आता या मिठाचं प्रमाण म्हटलं तर तुम्हाला तांदळाचा अंदाज घेऊन पण इथे मीठ घालायचं आहे, त्यामुळे मी इथे 2-2.5 चम्मच इथे मीठ घातलेलं आहे। कारण की काय असतं, आपल्या भाताला पण मीठ पाहिजे असते, त्याच्यामुळे अळणी नको व्हायला म्हणून मी इथे 2.5-3 चम्मच मीठ घातलेलं आहे। तुम्ही चवीनुसार घालू शकता। तसेच मी इथे धना पावडर पण टाकलेलं आहे आणि इथे मी अर्धा चम्मच लाल मिरची पावडर घातलेलं आहे आणि ते घातल्याच्या नंतर आपल्याला व्यवस्थित हे परतून घ्यायचं आहे। आता आपल्याला हे व्यवस्थित परतून घ्यायचे आहे, जेणेकरून आपला मसाला सगळ्याला व्यवस्थित लागला जाईल आणि 2 मिनिटं तसंच परतायचं, कारण की तो व्यवस्थित मसाला झाला तर आपला भात पण छान लागेल। त्याच्यामुळे 2 मिनिटं तेलामध्ये हा व्यवस्थित मसाला होऊ द्यायचा आहे। त्यानंतर मी यामध्ये टाकलेला आहे कढीपत्ता। आता कढीपत्ता तुम्ही अगोदर पण टाकू शकता, मी नंतर टाकलेला आहे। बस आता याला थोडं परतून घ्यायचं आहे। आता आपला मसाला छान झाला आहे, तर त्यात पाणी ओतून घेणार आहे। इथे मी 1.5 मग्गा पाणी ओतलं आहे, कारण की मी 3 छोट्या वाटींनी तांदूळ घेतलेले, त्यामुळे इथे मी 1.5 मग्गा पाणी ओतलेले आहे। या पाण्याला व्यवस्थित उकळी आलेली आहे, तर यामध्ये आता मी तांदूळ घालून घेणार आहे। तर इथे मी छोट्या वाटीने 3 वाट्या तांदूळ घेतलेले, तर आता ते सगळे स्वच्छ व्यवस्थित धुवून मी त्यात घालून घेणार आहे। आता सगळं हे मिक्स होऊ द्यायचं आणि त्याला थोडी उकळी येऊ द्यायची आहे। नंतरच आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आहे। तर याला थोडा वेळ उकळी येऊ द्यायची आहे। आपल्या भाताला व्यवस्थित उकळी आलेली आहे आणि आता आपल्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत, कारण की यामुळे थोडं उकळी येऊ दिल्याच्या नंतर जर आपण कुकरचं झाकण लावलं तर आपला भात हा सुटसुटीत होतो। त्याच्यामुळे थोडी उकळी आल्याच्या नंतरच तुम्ही कुकरचं झाकण लावा। याच्यात 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत आणि नंतर बघूया, आपला हा छानसा असा मसाले भात तयार झालेला आहे। एकदम सुटसुटीत झालेला आहे आणि खायला पण एकदम रुचकर चविष्ट लागत असतो आणि याला जास्त सामग्रीची गरज नाही आणि जास्त वेळेची पण गरज नाही आहे। तुम्हाला जर कधी स्वयंपाक करण्याचा कंटाळा आला असेल किंवा चपाती नको असेल, तर हा मसाले भात पण मुलं खूप आवडीने खातात। म्हणून अशा छान छान व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।